शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अमोलराव माळवदकर, कृषी मित्र आणि फळबाग आणि शेती सल्लागार. आंबा बागेत आपणास एक महत्त्वाची माहिती सांगतो. मोहर लेट निघण्याची किंवा न निघण्याची जी कारणं असतात, तर आपल्याला आपल्या बागेमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निघलेली जी पालवी आहे, ही जर सप्टेंबर ऑक्टोबर ऐवजी लेट निघली आणि ती काडी परिपक्व जर नाही झाली तर आपल्या बागेत मोहर उशिरा येतो. त्याचे परिणाम मी आपल्याला प्रत्यक्ष दाखवतो. हे पाहू शकता, हे हा मोहर आहे आणि हे मोहराचे छोटे छोटे अंकुर बाहेर निघत आहे. तर ही काडी जी आहे, तर ही जी काडी आहे ही परिपक्व झाल्याशिवाय आपल्याला मोहर बाहेर निघत नाही. आता ह्या पूर्ण झाडाला मोहर निघलेला आहे. आपली ट्रीटमेंट ह्याही बागेला लेट सुरू झाली, परंतु आपण खूप मेहनतीने इथेही मोहर येण्यासाठी जी काही संजीवक, जे काही फवारण्या आणि जी काही ट्रीटमेंट आपण सुरू केलेली आहे ती केलेली आहे. आता ह्याला सुरुवात झालेली आहे. तर याच्या शेजारचं झाड आहे, याला मात्र मोहर यायला सुरुवात झालेली नाही. आता याला एक 10 ते 12 दिवसामध्ये मोहर यायला सुरुवात होईल. परंतु आपण पाहत आहात, ही जी काडी आहे, ही काडी जोपर्यंत परिपक्व होत नाही, ह्या काडीमध्ये रस पूर्णतः भरला जात नाही, तोपर्यंत मोहर येत नाही. म्हणून सर्व आंबा बाग शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी लक्षात घेणे की आपली मार्च, एप्रिल आणि मे, ज्यावेळेस हार्वेस्टिंग ही आपली मार्च, एप्रिल आणि मेच्या अगोदर होऊन आपल्या बागेची छाटणी झाली पाहिजे. तरच आपल्या बागेला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी पालवी निघेल आणि ह्या पालवीला सर्वप्रथम नॅचरली मोहर आणण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला नक्कीच सांगेल. धन्यवाद.